नमस्कार मित्रांनो, आज मनालीमध्ये दुसरी मॉर्निंग आहे. काल लिटरली रात्रीचे 11 वाजले यांना गाड्या परत आणायला, कारण की काल आम्ही जेव्हा मॉल रोडला जायचा विचार केला होता, गाडी वगैरे बाहेर काढल्या होत्या. पण सीन असा झाला की हिमालयन एक गाडी होती ती बंद पडली आणि दुसरी जी हिमालयन गाडी होती ती फार गरम गरम होत होती. ते फक्त एक राऊंड मारला त्यांनी आणि चढत्या वेळेस ती गाडी एवढी गरम झाली, तो बोलला की गाडीचं काहीतरी होतंय. तर परत ते काल गॅरेजला घेऊन गेले ते गाडी. त्याच्यानंतर मग त्यांना यायला लिटरली रात्रीचे 11:30 पावणे 12 झाले होते. तर रात्रीचं जेवण वगैरे काही केले नाही आम्ही. जे काही 4-5 वाजता थोडंफार खाल्लं होतं तेवढंच फक्त, कारण की इकडं 10च्या नंतर सगळं बंद होऊन जातं बहुतेक. कारण की आम्ही जेव्हा बाहेर फिरलो तेव्हा बाहेर काय भेटले नाही आम्हाला बाहेर. तर मग थकल्यामुळं लवकर झोपा लागल्या आणि पटकन झोपलो. मग काय सकाळच झाली तेवढ्यात. आता जस्ट सगळे वेकअप होत आहेत, उठत आहेत सगळे झोपेतून, फ्रेश होत आहेत. फ्रेश झाले की 11:30 वाजता चेकआउट करून मे बी आम्ही शॉपिंग करायला, म्हणजे काही सामान घ्यायचं आहे थोडंफार, जसं की ऑक्सिजन सिलेंडर झालं, त्याच्यानंतर बाकीच्या मेडिकल जे काही लागेल ते, कोणाला काही कशाचा त्रास असेल तर त्या मेडिकल वस्तू घ्यायच्यात. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्चूसाठी रवाना होणार आहे इथून. तर ठीक आहे. मनालीचा हिडंबादेवी मंदिर रोड जातोय खाली. आम्ही थोडंसं सामान आणायचंय, आपलं रबरी रस्सी आणि ते ऑक्सिजन सिलेंडर वगैरे जे काय बोललो होतो मगाच्या शॉर्टमध्ये, तर तेच आणायला जातोय आम्ही आता सध्या. छोटूसा रस्ता आणि 2 गाड्या एकाच साईडने येत आहेत. शेकी शेकी कॅमेरा जरा हळू की जंगम ना. हा, किती वेळ झाले चालवली गाडी? जास्त शेक होते फोन. शेक होती म्हणजे हालतोय कोण आणतो? फोन हालतोय फोन हालतोय असा. रस्ते चांगले त्यामुळे रस्ते बघ ना, रस्ते काय नाहीत लहान, म्हणजे पावसामध्ये रस्ते कसे चिकट होऊन जाते ना. नाही रे, गाडी स्लिपरी होऊन जाईल. गड्डे टाकले गड्डे. तू मोबाईलात नको बघू, तू पुढे बघ. मी पुढेच बघतो. परेशान आहे झालं आपल्या बाईकसाठी. आणि इथं बघ गाड्या उभ्या आहेत. या ब्लॉगमध्ये तर मी टाकतो की बाईकचे दुकानच टाकतो इथले, ज्यांच्याकडे बाईक्स अवेलेबल राहतात. सर्व टाकून द्या जेवढे दिसतात जेवढे सर्व. हा, सगळे बाईकर्स तिकडं. हा एक इथं बाईक शॉप आहे, तिथं पण बाईक भरपूर उभे आहेत. मागं तू गेलाय ना, तिथं पण बाईक भरपूर उभे होतात. आहे अजून एक बाईकर्स. म्हणजे येताना ना परफेक्ट तुमचं बाईकिंगचं बघून घ्या, कारण की इथं बाईकचं फार शॉर्टेज होते सीझनमध्ये. हे बाईकल रेट इथं पण आहे. यांच्याकडे सध्या बाईक नाही आहे सध्या. म्हणजे असे भरपूर काही शॉप्स आहेत की जिथे बाईक्स अवेलेबल इझिली होऊन जातील म्हणाले. कसं आहे माहिती आहे का, आधी बुकिंग असेल तर कन्फर्म बुकिंग आहे किंवा नाही, कसं आधी 2-3 दिवस यायच्या आधी कन्फर्म करून घ्या. जसे आमचे हाल झाले ना तसे तुमचे व्हायला नको. ते पण बाईकचे शॉप्स आहेत ज्यांच्याकडे बाईक अशा उभ्या आहेत. शॉप्स का दाखवतोय असं होतंय की म्हणजे आमच्यासोबत जे झालं नाही ते तुमच्यासोबत नको व्हायला. त्यामुळे शॉप्स बघून घ्या आणि इन्क्वायरी करून घ्या, आणि ॲटलिस्ट 3 दिवस यायच्या आधी त्यांना कॉन्टॅक्ट करून घ्या की बाईक रेडी आहे का नाही आहे. झालंच की आम्ही आलोय मॉल रोडला. आता इथं उभं आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यासमोर उभे आहे पुतळा यांचा. आणि इकडे खाली जर गेलं तर हा मॉल रोड आहे.
तर आम्ही इकडंच जातोय. आमचा निलेश जंगम तिकडं गाडी पार्क करायला गेलाय. आता त्यांची वाडा बघतोय फक्त यायची. आहे मॉल रोड. चाललोय आम्ही आता सामान घ्यायला. खाण्यापिण्याच्या वस्तू तर भरपूर दिसतंय तिथं, पण स्वच्छता एक नंबर. स्वच्छताच्या बाबतीत एक नंबर आहे इथे म्हणाली. भेटला बाई आमचा माणूस. माणसा तुला म्हटलं होतं ते हॉटेल याक जवळ जाऊन थांब. तू कोणती? वरतीच थांबला. अरे मला काय माहित, मी तर नवीन आहे बाबा, मी फर्स्ट टाइम आलोय. मी हॉटेल कोणती हॉटेल? खाली हॉटेल याक तू हा. जाऊन म्हटलं होतं. हा बहुतेक इथं कोणती तरी खायची वस्तू भेटतं भारी. जसं की काल सिड्डू खाल्ला आपण, तसं इथं काहीतरी भेटतं खाली भारी एकदम. जय माता दी. मी कॅमेरा आणायला पाहिजे होता राव. कॅमेरा घेतला होता ना. ते वापस ठेवायला लावला ना त्या दोपतिकांनी. मला जाऊ दे, मोबाईल मध्ये शूट करू आता. परत आहे हे बघितलं ते काय साठीच अच्छा हा, चंदीगडसाठी इथूनच बस बघावं लागेल आपल्याला. सोपं आहे आणि जवळ पण आहे. पण बसने लय हाल आलो होतील रे. अरे भाई तुम्ही विचार करताय. चल आपण चंदीगडचे रेंट विचार चल ये पुढं. काम जे काम करायला आलो ते काम करू आधी. करायचं ते कुठं सांग आता. आपल्याला दोरी घ्यायची, ऑक्सिजन सिलेंडर घ्यायचंय, अजून अजून काय कुठून सुस्ती नाही अजून काहीतरी घ्यायचं होतं. आठव आठव तुला मेसेज केला बघ त्यांनी. मॅसेज. आता मॅसेज कसं बघू, व्हिडिओ चालू असतो. ठीक आहे, ते दोन तर गरजेच्या वस्तू आपल्यासाठी. ऑक्सिजन सिलेंडर आणि रस्सी पुढं Bag घेतली केमिस्ट. हा काय बॅग घेतली. तिथं जा आणि घेऊन ये ऑक्सिजन तिथं सिलेंडर. जाऊन घेऊन येईन. चल सोबत. काय करणार आहे? काल वापस घेतो. एक हा बस में ये जो है यही चीज छोटा है क्या? एक काम करते हैं, मैं वापस अभी इधर हम अच्छा, लोग वो ऐसे shopping बन पे जा रहे हैं, जाएगा। वापस जाके तो मैं ओके, लेके ओके। जाती हूँ। ठीक है, आपके यहाँ पर चलेगा। available है ना? अब अभी मतलब ढूंढना कितना पड़ेगा। चलेगा वो? जैसे अगर 1 सेकंड के लिए अगर दबाया गया हाँ हाँ. तो अप्रोक्सीमेटली 180 से 200 स्प्रेज निकल जाते हैं। अच्छा ओके. तो मतलब ठीक आहे, चलेगा कोई नाही. ऑक्सिजन सिलेंडर घेतले. आता ते 500 रुपयाला काकांनी भेटले. ऑनलाईन आहे. 500 रुपये? ऑफलाईन ऑनलाईन ऑफलाईन 500 रुपयाला भेटले. ऑनलाईन स्वस्तात भेटतं. कारण की हे येतात ना? ऑब्विसली जास्त गरज आहे लोकांना, त्यामुळे इथं महागातच आहे. महागात भेटले. 180 स्प्रे आहे 500 रुपयाच्या ह्याच्यात. 180. तुम्ही तसं चेक करू शकता नाही. म्हणजे एकदा बघून घ्या. असला स्प्रे आहे अशा टाईपचा. आणि याचं वरचं टोपण हेच मास्कचं काम करतं, स्प्रे करण्यासाठी. स्प्रे करण्यासाठी. वगैरे घेतले. आता जातोय परत रूमवरती. ऑक्सिजन सिलेंडर आणि रस्सी वगैरे सगळं घेतले. आता रूमवर जाऊन लगेच पॅकिंग करून सर्चिंगसाठी निघणार आहोत. फायनली वेळ झाली आहे निघायची. आता आपण तयार आहोत 2 मिनिटात. हे जॅकेट घेतलं होतं, रॉयल एनफिल्डचं आहे. बाईक रायडिंग जॅकेट आहे. आणि घ्यायचंच आहे आपल्याला थोड्या वेळात. आपण आपले सामान सगळं भरून घेतले. आता फील येतं आहे एक रायडर सारखं. एक नंबरची फिलिंग येते आता. एक असं वाटतं की आता फक्त माझ्या गाडीवर बसावं, निघावं. चला निघा आता. थोडं हेवीपणा वाटतोय अंगामध्ये, पण ह्या जॅकेटमध्ये असतोच. तर हे आता आपली फक्त एकच कमी आहे की आपल्याकडे रायडिंग पॅन्ट नाही आहे. ठीक आहे, जीन्सवर दाखवून घेऊ. माझ्यात पुढं जर शॉपिंग वगैरे थांबलो तर तिथे बघून घेऊ एखादी जॉगर जे सूट करेल आपल्याला. परफेक्ट आलेली ग्लव्स. सगळं हे कवर करून घेतो म्हणजे काही एवढं राहणारच नाही, जेणेकरून हे होणार नाही. तर हे थोडेसे परफेक्टली बसण्यासाठी. हा परफेक्ट. वी आर रेडी टू गो. गरम होणार आहे आणि खूप जास्त.
हे गरम नाही होतं का कारण की पूर्ण पुढून जाळीच्या शेपमध्ये आहे, तर हवा तर लागणारच आहे, गरम तर नाही होणार. हां ओके चला बाईकवरच भेटू आता. हेल्मेट वगैरे शोधावं लागणार म्हणजे चूज करावं लागणार कोणतं करायचं कोणतं नाही. ठीक आहे चलो निकालते अभी थोडी देर में. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. एक वस्तू राहिली होती ती म्हणजे शूज. सगळं परफेक्ट झाले. हे घातलं की निघायचं. ते बी नाश्ता करायला गेले. नाश्ता करून आल्यावर मे बी मला वाटते तुझी मायने हा तू नाही येते. चलो तोपर्यंत ते आले आपण शूज वगैरे पॅक करू. ते आले की लगेच निघू. चलो बाय बाय. एक वस्तू राहिली होती ती म्हणजे शूज. सगळं परफेक्ट झाले. हे घातलं की निघायचं. ते बी नाश्ता करायला गेले. नाश्ता करून आल्यावर मे बी मला वाटते तुझी मायने हा तू नाही येते. चलो तोपर्यंत ते आले आपण शूज वगैरे पॅक करू. ते आले की लगेच निघू. चलो बाय बाय. निघायसाठी रेडी झालेलो. तर चला निघू आता. तयारी झालेली आहे. फक्त निघायचंच आहे आता. एक गाडी एक मुलगी. तयारी तर झाली निघायची. बांधाबांधी झाली की लगेच निघू इथून. आता ये दोन तू ऐसा लगता हूँ ऐसा लेके जाऊंगा. तुमच्या बॅगा बांधायच्या ना. झालं रेडी आता. मी पण रेडी झालेलो आहे. ग्लव्ह झालं निघायचं आता फक्त. भेटून आता आत्ताच मनालीच्या बाहेर आलो. चहा वगैरे घ्या म्हटलं. चहा वगैरे घेतला. पेट्रोल टाकायचं बाकी होतं एका गाडीमध्ये. ते पेट्रोल टाकलं. हा मस्त व्ह्यू दिसतो इथला पण छान एकदम. आम्ही जाणार आहे मस्त फाडीवरती आता तिकडं. आता हे मनाली इकडं राहिली. नदी वगैरे आहे तर पण नदीला पाणी थोडं पलीकडूनच आहे. आणि आता आम्ही जाणार आहे त्या साईडला म्हणजे फिरून त्या पहाडीवरती जाणार आहे. आमचं सगळं झालेलं आहे. चहा वगैरे घेतोय. जाऊ आता थोड्या वेळात निघू. ते आले ते मॅगीचं सामान वगैरे आणायला गेले. बर्नर वगैरे घेतलेलं आम्ही. कशाला गुपिन गमत पुन्हा अटल टनलच्या रस्त्याकडे जातोय आम्ही आता. थांबलोय. पाण्याच्या कॅनी घ्यायचे आहेत. बॅग आमचं जरा जास्तच सामान आहे आमचं जवळ. ट्रॅफिक पण जरा चांगलीच आहे. नमस्कार मंडळी. आपण आता आलोय अटल टनलला. मागे बघताय अटल टनल आहे. आता यातून आपण अटल टनलनी जाणार आहे. मागे बघताय बर्फ आता सध्या वितळलेलं आहे. आता संध्याकाळी जी थंडी येईल त्या थंडीने ते परत जमा होईल आणि बर्फबारी परत सुरू होईल. काल होती आज होईल का नाही काय माहिती. ठीक भेटू आता अटल टनल संपल्यावर. तर आम्ही अटल टनलकडे आता. काय करताय. मोबाईल फोटो काढ ना. कोणाचा याच्यात काढून कॅमेऱ्यात. मोबाईल सारखं क्लिअर दिसत नंतर काय माहिती नंतरचं मला काय माहिती. मी पहिल्यांदा कॅमेरा यूज करतोय आणि पहिल्यांदा ब्लॉगिंग करतोय. मस्त भारताचा झेंडा इथं फडकताना दिसतोय.
छान मस्त व्ह्यू आहे. जिकडे बघाव तिकडे या डोंगरच डोंगर. काय चालू आहे रे? बंधनात बांधतोय का? काय नको बाबा. जगम जगम इकडं. तर मित्रांनो लेहमध्ये आलोय. ब्लॉगला लेट झालं कारण एक तर नेटवर्क नव्हतं, फोनमध्ये चार्जिंग नव्हती आणि कोणतंही सिम कार्ड इथं चालत नाही. शिवाय पोस्टपेड एअरटेल किंवा जिओ हे पोस्टपेड पाहिजे. तर तुम्ही इकडे येत असाल ना तर आधीच जिओ पोस्टपेड किंवा एअरटेल पोस्टपेड सिम कार्ड घेऊन या सोबत. ब्लॉग थोडं लाँग होतं त्यामुळं थोडं एडिट करायला वेळ लागतो. तर नेक्स्ट ब्लॉग जो आहे ना तो थोडा वेळ लागेल यायला. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.